हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तुम्हालासुद्धा रोज रोज एकच नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर पहा, हा 5 मिनटात बनणारा नाश्ता आहे. ब्रेड आणि बेसनपासून बनवलेला आहे. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर पहा, इथे मी हा नाश्ता बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता थोडंसं ओवा घालणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट घातलेला आहे. त्यानंतर धना पावडर घातलेली आहे. बघा, चवीसाठी मी पावभाजी मसाला घातलेला आहे. तुम्ही दुसरासुद्धा कोणताही मसाला ट्राय करू शकता. त्यानंतर 1 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, हे जे बॅटर आहे ते आपल्याला जास्त पातळ आणि घट्टसुद्धा करायचं नाही आहे. तर पहा, थोडंसं पाणी घालून मी छान असं बनवून घेत आहे. तर पहा, आपलं बॅटर तयार आहे. तुम्ही बघू शकता. आपण जे भजी बनवताना जसं बनवतो तसंच आपल्याला बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता. सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता बघा, इथे ब्रेडवरती मी छान असं बॅटर पसरवून घेते. तुम्ही गव्हापासून जर बनवलेला ब्रेड वापरला तर ते अधिक हेल्दी होईल. त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे मी. तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा घालू शकता. हे छान असं स्प्रेड करून मी छान असं त्याच्यावरती पसरवून घेते आणि छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता त्रिकोणी आकारात मी कापून घेते. तर पहा, फायनली आपला हा नाश्ता तयार आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता. ते खूप आवडीने खातील.